आघाडीचे आमच्या विरोधकांपैकी एक नॅशनल कॉन्फरन्सचे नेते जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काल दिल्लीला म्हटलं की विरोधकांनी अशा प्रकारच्या फाजील गोष्टींपासून वाचलं पाहिजे. विरोधक जर निवडणूक जिंकताल तर ईव्हीएम चांगलं, निवडणूक जर ते हारले हरियाणा आणि महाराष्ट्र जसे हारले तर ईव्हीएम वाईट, त्याच्यातून त्यांनी बाहेर पडलं पाहिजे. आज जनते कर्तृत्ववान लोकांना संधी देत पुढे जात असतात. आजची अगोदरचा प्रांत मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र अशा प्रकारच्या प्रांताच्या लोकांना कारण तिथले विशेष जे काय इश्यूज असतात त्या स्थानिक आमदारांना माहीत असतात आणि म्हणून रिप्रेझेंटेशन प्रतिनिधित्व तशा प्रकारे दिलं जायचं जेणेकरून सर्वांगीण महाराष्ट्राचा विकास व्हावा. आताचं चित्र वेगळं आहे. चर्चा करणं मला वाटतं हे योग्य. शिवतारे नाराज झालेत, त्यांचं म्हणणं आहे की वागणूक देखील नाही मिळाली, चर्चा देखील नाही करतात. त्या संदर्भात सीएम साहेबांशी चर्चा करू शकतात. तुमच्या मागे त्यांचा निर्णय पण तुम्ही समजूत काही काढण्याचा प्रयत्न केला होता का? म्हणजे शपथविधीपूर्वी देखील ते पाहायला मिळाले नाहीत आपल्याला. तुम्ही काय फोनवरून बोलणं वगैरे केलं होतं? शिवतारे ज्येष्ठ नेते, त्यांच्याबद्दल मी त्यांची समजूत काढणं एवढा मोठा नाही. त्यांची समजूत पक्षाचे नेते काढतात. करता सांगतो, जितेंद्र आव्हाड आणि माझं राजकीय करिअर सुरुवात झालं. आम्ही NSY विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून नंतर युथ काँग्रेसमध्ये गेलो. युथ काँग्रेसचा प्रवास करता करता आमचा 35 वर्षाचा दोघांचा प्रवास आहे आणि या 35 वर्षाच्या प्रवासामध्ये एकच आहे की यश माझ्यापेक्षा आधी याला जास्त प्राप्त झालं, कारण ह्याला आधी कॅबिनेट मंत्रीपद मिळालं, मला नंतर मिळालं. त्यामुळे यश हे फिरत असतं. आज काल त्याच्याकडे होतं, आज माझ्याकडे, उद्या कदाचित त्याच्याकडे जाईल. कारण न्यायालयाने त्याच्यावरती निर्णय दिलेला आहे की तुमचा पराभव झाला की तुम्ही EVMला दोष देता आणि तुम्ही निवडून जिथे येता तिथे EVM चांगलं म्हणता. त्यामुळं अशा पद्धतीनं आता नांदेड जिल्ह्यातल्या लोकसभेचं उदाहरण घ्या. जी पोटनिवडणूक झाली आत्ता ह्या 2024मध्ये, तिथल्या सगळ्या विधानसभा क्षेत्रामध्ये महायुती पुढे आहे. महायुती निवडून आली, म्हणजे महायुतीचे उमेदवार तिथे निवडून आले. पण लोकसभेला जे मतदान झालं तिथं पोटनिवडणुकीत काँग्रेसचा खासदार निवडून आला. पोटनिवडणुकीमध्ये लोकांनी मतदान करताना विधानसभेला वेगळ्या समीकरणाचा विचार केला, लोकसभेला वेगळ्या समीकरणाचा विचार केला. तेच EVM मशीन आहे ना, हे छोटं उदाहरण आहे आत्ता रिसेंटली झालेलं. त्यामुळं विरोधकांनी EVMवर खापर फोडण्यापेक्षा त्यांना लोकांनी का नाकारलं, त्यांना लोकांनी का झिडकारलं आणि त्यांच्याबद्दल लोकांच्यामध्ये एवढी निगेटिव्हिटी काय ह्याचं आत्मपरीक्षण करावं. EVMवर दोष TV चॅनलमध्ये आणि वृत्तवाहिन्यामध्ये ही चर्चा होती, परंतु परत मला आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी चौथ्यांदा मंत्रिपदाची संधी मला दिलेली आहे आणि या संधीमुळे मी नक्कीच चांगलं काम करून दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी माझा राहणार आहे. यापूर्वीसुद्धा वेगवेगळ्या खात्याच्या माध्यमातून एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि आतासुद्धा जे काही खातं माझ्याकडे येईल त्या खात्यामध्ये चांगलं काम करून दाखवून जनतेला जे आवश्यक असलेले निर्णय, जनतेला आवश्यक असलेली धोरणं या ठिकाणी कसं घेता येईल या दृष्टीनं प्रयत्न करणार. तुम्ही मागील काळामध्ये पोहरागड येथे केलेले विकास कामे खुद्द पंतप्रधान मोदी नगारा भवन यांच्या वास्तुभूमीपूजनासाठी उद्घाटनासाठी त्या ठिकाणी आलेले होते. आता पुढचे काय नेमका अजेंडा राहील अजून पुढच्या बैठकीत?
पोहरादेवी विकास आराखड्यासाठी जवळपास महाराष्ट्र शासनाने जवळपास 750 कोटी रुपये दिलेले आहेत आणि वेगवेगळे विकास कामं पायाभूत सुविधेचं कामं त्या ठिकाणी सुरू आहेत. परंतु बंजारा विरासत नावाचं जे वास्तुसंग्रहालय त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं लोकार्पण माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते त्यांचं लोकार्पण झालं आणि हे जे वास्तुसंग्रहालय बंजारा विरासत त्यांनी बघितल्यानंतर त्यांनीसुद्धा कौतुक केलं. अशा पद्धतीचं हे वास्तुसंग्रहालय दर्जेदार आणि आज भारतामध्ये जे काही वास्तुसंग्रहालय आहे त्यामध्ये एक महत्त्वाचं वास्तुसंग्रहालय म्हणून त्यांनी शाबासकीसुद्धा दिलेली आहे आणि आता पोहरादेवीच्या विकासाचे अनेक टप्पे या आपल्यासोबत महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले आहेत. काय म्हणणार की कुठंतरी ज्या प्रकारे आपण राजीनामा दिला अशी चर्चा होती, काय म्हणणार कुठले महाराष्ट्र काँग्रेस पदाचा अध्यक्षपदाचा अशी चर्चा होती, तेव्हा दिला तुम्हाला कुठं माहिती आहे ईव्हीएमच्या संदर्भात काय अपेक्षित मतं मिळाली. माझ्या मनामध्ये तो संशय होता, पण तसं काही वाटलं नाही. कारण माझ्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला 40-40 पुढे झालं नको होती, की 70-80 पुढे गेली. याचा अर्थ EVM काही नाही आहे. लोकांनी निर्णय घेतलेला आहे. लोकांना जे योग्य वाटतं ते लोकांनी केलं आहे असं माझं. काय वाटते की ज्या प्रकारे माहितीचं पुन्हा सरकारला जनतेने जो विश्वास व्यक्त केला, आता महाराष्ट्राच्या विकासाला एक नवी दिशा मिळेल. ते बरोबर आहे. एकतर लाडक्या बहिणींचा या युती सरकारने जो निर्णय घेतला आहे तो त्याचा फार मोठा बेनिफिट या ठिकाणी युती सरकारच्या या उमेदवारांना या ठिकाणी मिळालेला आहे. आणि नंतर शेतकऱ्यांची वीज बिल माफ करणं, बाकीच्या अनेक गोष्टी आहेत. माझ्या 25-30 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये पहिल्यांदा एका कुटुंबाला लाख 2-2 लाख रुपये त्याच्या अकाउंटवर आलेले मी पाहिजे. आतापर्यंत कुठल्याही सरकारने कोणत्याही एवढी मोठी रक्कम कधी कुठल्याही शेतकऱ्याच्या नावावर दिली नाही. त्यामुळे तो एक इफेक्ट, तो एक परिणाम लोकांचा आत्मविश्वास बाकी क्या इलेक्शन में कर दिया रवीचं काम त्यांनी